गोष्टीचं नाव आहे गरज। एका ऑफिसमध्ये एका ऑफिस बॉयची जागा भरायची होती। वृत्तपत्रात जाहिरात आली, अनेक लोकांनी अर्ज केले, त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले। जवळजवळ 200 लोक त्या एका जागेसाठी त्या ऑफिसला मुलाखत देण्यासाठी आले। त्या ऑफिसच्या मालकाने त्या सर्वांना सांगितलं की तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार नाहीत। इथे या ऑफिसच्या साधारण 15 फूट लांबीवर असलेल्या भिंतीवर एक वर्तुळ काढलेलं आहे। त्या वर्तुळात तुम्ही या 15 फूट अंतरावरून 5 वेळा हा जो चेंडू आहे तो चेंडू त्या वर्तुळात मारायचा आहे। ज्याचा 5 वेळा सलग चेंडू त्या वर्तुळात लागेल त्याला ही नोकरी मी देणार आहे। 200च्या 200 लोक प्रयत्न करतात, एकाचाही सलग 5 वेळा चेंडू त्या वर्तुळाला लागत नाही। ऑफिसचा मालक म्हणतो हरकत नाही, आपण पुन्हा उद्या हीच परीक्षा ठेवू, तुम्ही पुन्हा उद्या या। दुसऱ्या दिवशी ते 200 लोक येत नाहीत, त्यातले 5-50 गळतात। ते म्हणतात हे काय आपल्याला जमणारच नाहीये, त्यांनी त्या प्रतियोगितेत भाग घ्यायचंच नाही असं ठरवतात आणि ते येत नाहीत। साधारण 150 लोक येतात, प्रत्येकजण प्रयत्न करायला लागतो, कुणाचा 2 वेळा लागतो, कुणाचा 3 वेळा लागतो त्या वर्तुळाला। आणि एका बुटक्यासारख्या दिसणाऱ्या एका त्या मुलाचा चेंडू मात्र 5 वेळा त्या वर्तुळाला लागतो। तो मालक त्याला अभिनंदन करतो, कॉंग्रॅच्युलेट करतो आणि म्हणतो की ही नोकरी तुला मिळाली आजपासून। बाकीचे 149 लोक मायूस होतात, निघतात। जाताना त्यातले काही जण त्या बुटक्यासारख्या त्या मुलाला विचारतात, अरे तू कसं हे, काल तर तुझ्याच्याने त्या वर्तुळाला एकदाही लागला नव्हता बॉल, आज कसं काय? तर तो मुलगा म्हणाला की मी इथून गेल्यानंतर काल माझ्या घरी 15 फुटाच्या अंतरावरून माझ्या घराला मी एक वर्तुळ तिथे बनवलं आणि 15 फुटाच्या अंतरावरून मी रात्रभर सराव करत राहिलो। आणि मग रात्रभर सराव करत राहिल्यानंतर सकाळी जेव्हा तो बॉल, तो चेंडू त्या वर्तुळाला लागायला लागला तेव्हाच मी तो सराव बंद केला आणि मी इथे आलो। मला तो सराव करणं रात्रभर का गरजेचं होतं? कारण माझं कुटुंब माझ्यावर अवलंबून होतं, मला ही नोकरी मिळवणं अत्यंत निकडीचं होतं, म्हणून मी रात्रभर सराव केला आणि आज मी ही प्रतियोगिता जिंकलो, कारण माझ्यासाठी ही नोकरी अत्यंत गरजेची होती। आपल्यासमोर सुद्धा अनेक स्पर्धा येतात, त्या स्पर्धांसाठी आपण तेवढ्याच ताकदीने, तेवढाच प्राधान्यक्रम देऊन सराव करतो का हो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सांगा।